Kevalam
आपणा सर्वांना पुन्हा एकदा आपला उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये सप्रेम सलाम। आज आपण संदेशाकडं वळण्याच्या अगोदर एक दोन महत्त्वाच्या सूचना आहेत। पहिली सूचना अशी, गेल्या 2.5-3 महिन्यापासून लौकिक उपासना चर्चमध्ये भरू शकत नाही, परंतु या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण नित्यनियमानं उपासना करत आहोत आणि या उपासनेदरम्यान जे जमा होणारं दानार्पण आहे, त्याचप्रमाणे मासिक दान आणि दशांश यासंबंधी लोक विचारणा करत आहेत की हे चर्चपर्यंत कसं पोहोचवायचं। तर व्हॉट्सॲप ग्रुपवरती आपल्या चर्चचा अकाउंट नंबर आणि बाकीची डिटेल्स आपल्याला दिले जातील। ज्यांना शक्य असेल त्यांनी ऑनलाईन आपलं मासिक दान आणि दशांश आपण भरू शकता, आणि ज्यांना ऑनलाईन पेमेंट करणं किंवा मासिक दान दशांश जमा करणं शक्य नसेल, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल या संबंधी परिस्थितीप्रमाणे विचार करण्यात येईल। कारण फक्त केवळ आपल्या मंडळीने आपल्या चर्चपुरतंच मर्यादित नाही, पण हा संपूर्ण मंडळांचा आणि चर्च एक समस्या निर्माण झालेली आहे। तेव्हा त्यासंबंधी येणाऱ्या काळामध्ये काही उपाययोजना आपल्याला करता येतील। त्याचप्रमाणे एक मॅरेज बँड्स आहे, लग्नाची नोटीस आहे आणि ती यावेळेस मी आपल्याकरता वाचून दाखवतो। सर्वांस कळविणेकरता प्रसिद्ध करण्यात येते की कुमारी दीपा मिसेस आणि मिस्टर सुरेश वी चांदेकर ह्यांची कन्या सभासद ख्राइस्ट चर्च KDC कोल्हापूर हिचा विवाह
कुमार मॅन्युअल बाल्को उर्फ साल्वोदार रॉड्रिग्स, सभासद सेंट सेबॅस्टिन्स चर्च, तुर्केवाडी, चंदगड. ह्याचबरोबर देवबापाच्या दयेनं आणि विश्वासातील आशेने रविवार दिनांक 5 जुलै 20 रोजी सकाळी 11:30 वाजता सेंट सेबॅस्टिन्स चर्च, चंदगड येथे करण्याचे आयोजित केले आहे. सदर विवाह होणे नियमबाह्य असल्याचे कायदेशीर कारण जर कोणास माहीत असेल तर त्या व्यक्तीने तसे लेखी स्वरूपात विवाहविधी चालक फादर पीटर डिसोजा, प्रिस्ट इन्चार्ज, सेंट सेबॅस्टिन्स चर्च, तुर्केवाडी, चंदगड यांना विवाहापूर्वी कळवावे. आज दिनांक रविवार 14/6/20 रोजी दिलेली ही पहिली विवाह घोषणा आहे. यावेळेस आपण आजच्या संदेशाकडे वळणार आहोत. आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया आणि देवाचं सहाय्य आपण मागूया. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द आणि आम्हा सर्वांच्या अंतःकरणातील विचार, मनातील विचार तू आशीर्वादित कर. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, गेल्या काही काळापासून देवाची इच्छा या विषयावरती ऐकत आहोत. कदाचित आपल्यापैकी काहींना थोडासा विषयाचा कंटाळा आला असेल, परंतु प्रियानो, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जितक्या अधिक चांगल्या प्रकारे देवाची इच्छा समजावून घेऊन ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करू, तितक्या अधिक प्रमाणामध्ये या संकटावर आणि सर्व प्रकारच्या दुःखद अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी देव तुमचं आणि माझं सहाय्य करणार आहे. कारण जसं गोळी कडू असते, टॅबलेट कडू असते, परंतु तिच्या सेवनामुळे त्याच्यामध्ये एक उत्तम अशा प्रकारचं आरोग्य आम्हाला प्राप्त होत असतं. अगदी देवाचं वचन तसंच आहे. आणि म्हणून ते ऐकण्याच्याद्वारे आणि ते आचरणात आणण्याच्याद्वारे देवाच्या इच्छेला जेव्हा आपण मान देतो, सन्मान देतो, त्यावेळेस आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये ते अधिक कार्य करतं. आणि म्हणून गेल्या आठवडे आपण बघितलं, आपलं पवित्रीकरण व्हावं अशी देवाची इच्छा आहे. ज्या देवानं प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे तुम्हाला आणि मला निवडून घेतलेला आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आपला उद्धारकसुद्धा पुरुषांचा वरपांगी सोवळेपणा आणि अंतर्यामीची शुद्धता आम्हाला सांगत आहे. आपल्या मनात येणारे सर्व वाईट विचार, दुर्गुण यांचा आम्ही त्याग करावा आणि ख्रिस्तामध्ये आम्ही आमचे अवयव पवित्रीकरणाकरता समर्पित करावे अशी देवाची इच्छा आहे. हे आपण सँक्टिफिकेशन म्हणजेच पवित्रीकरण या देवाच्या इच्छेसंबंधी आपण बघितलं. आज आपण एका देवाच्या इच्छेकडे वळणार आहोत आणि संत पेत्राचं पहिलं पत्र याचा 2रा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं, कारण देवाची इच्छा अशी आहे की तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध माणसांच्या अज्ञानाला कुंठित करावे. मी पुन्हा एकदा वाचतो, कारण देवाची इच्छा अशी आहे की तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध माणसांच्या अज्ञानाला कुंठित करावे. फॉर इट इज गॉड्स विल दॅट बाय डुईंग राईट यू शुड सायलन्स द इग्नोरन्स ऑफ द फुलिश. बघा, मराठीमध्ये असं म्हटलेलं आहे की चांगलं करीत राहणं आणि इंग्लिशमध्ये म्हटलं आहे बाय डुईंग राईट. आणि मग या देवाच्या इच्छेकडं आपण वळत असताना पहिली गोष्ट आपण पाहूया की या देवाच्या इच्छेमध्ये 2 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये सांगितलेलं आहे की चांगलं करीत राहणं किंवा डुईंग राईट, आणि दुसऱ्या भागामध्ये असं म्हटलेलं आहे की निर्बुद्ध माणसांच्या अज्ञानाला त्याच्याद्वारे तुम्ही कुंठित करावं. नीतिसूत्रामध्ये आपण वाचतो की ज्ञान काय आहे, तर परमेश्वराचं भय हाच ज्ञानाचा प्रारंभ आहे. म्हणजे लॅक ऑफ द फिअर ऑफ द गॉड इज इग्नोरन्स.
लॅक ऑफ फिअर ऑफ गॉड इज इग्नोरन्स अँड इग्नोरन्स इज इक्वल टू फुलिशनेस. आणि म्हणून जर तुम्ही आणि मी देवाचं भय बाळगतो आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो, तर अशा वागण्याच्याद्वारे या ठिकाणी म्हटलेलं आहे की निर्बुद्ध माणसाच्या अज्ञानाला आपण काय करावं? कुंठित करावं. प्रियजन हो, शालेय शिक्षणामध्ये जो स्काउट विषय आहे, त्या स्काउट विषयाच्या अंतर्गत एक स्वाध्याय दिला जात होता. आता दिला जातो की माहीत नाही, परंतु आमच्या वेळेला स्काउट विषयाच्या अंतर्गत एक असाइनमेंट असतं, प्रॅक्टिकल असाइनमेंट. आणि त्याच्यामध्ये तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये काय चांगली कृत्य केलेली आहेत अशी 5 चांगली कृत्य तुम्ही लिहून आणा असं सांगण्यात येत होतं. आणि मग सर्वसाधारणपणे ज्या गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो चांगली कृत्य म्हणून, आणि बऱ्याच वेळेला आम्ही असं लिहित होतो की रस्त्यानं जात असलेल्या एका अंध व्यक्तीला रोड क्रॉस करण्यासाठी मी मदत केली. एस टी बसमधून प्रवास करत असताना मी बसलो होतो, परंतु शेजारी उभ्या असलेल्या एका आजीला, एका वयस्कर स्त्रीला मी उठून जागा दिली. एका व्यक्तीला मी ओझं उचलू लागण्यासाठी मदत केली. नाल्यामध्ये पडलेल्या कुत्र्याच्या पिल्याला मी वाचवलं. आणि अशा प्रकारे 1 2 3 4 5 गुड वर्क्स हा एक स्वाध्याय आम्हाला दिला जात होता. परंतु आता आपल्याला कळतं की जर आपण जी सत्कृत्य करतो, राईट डुईंग ज्याला आपण म्हटलेलं आहे, किंवा आपण चांगलं करीत राहतो, त्याला जर आपण असे नंबर दिले तर प्रियजन हो ती अगणित होतील. आणि म्हणून या ठिकाणी या देवाच्या इच्छेकडे पाहत असताना आपण पहिली गोष्ट आपण विचारात घेऊया की आपण जे चांगलं करतो आणि चांगलं करीत राहणं याच्यामध्ये जो फरक आहे, चांगलं करणं आणि चांगलं करीत राहणं. चांगलं करीत राहण्यासाठी प्रियजनो तुम्हाला आणि मला या चांगल्याचा उगम कशात आहे याचा विचार केला पाहिजे. कारण जेव्हा देवाने सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्मितीच्या वेळेस म्हणजे क्रिएशन नरेटिव्ज आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये वाचतो, ऐकतो, आणि त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की देव बोलला प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. पहिली गोष्ट आपल्या लक्षात येतं की गॉड इज द सोर्स ऑफ गुड. आणि देवाचा हा जो चांगुलपणा आहे, आणि मग वेगळ्या पद्धतीनं आपण पाहतो की देव जर चांगला आहे आणि त्यानं सगळं चांगलं निर्माण केलेलं आहे, तर ह्या निसर्गाचं संवर्धन करणं ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. या विषयाला एक दुसरी बाजू किंवा दुसरा फाटा या विषयाचा आपण पाहू शकतो. परंतु जर देवाचा आत्मा आमच्या ठायी वास करतो आणि देवाच्या आत्म्याच्या ठायी आपण चालतो, तर जो देव चांगला आहे त्याच्या दृष्टीनं जे चांगलं करीत राहणं हे तुमचं आणि ख्रिस्तामधील माझं आद्य कर्तव्य आहे. परंतु आज देवाची इच्छा ज्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला सांगण्यात आलेली आहे, त्या देवाच्या इच्छेचा कॉन्टेक्स्ट संदर्भ आपण जर बघितला तर या ठिकाणी संत पेत्र 2रा अध्याय याच्यामध्ये काय सांगतो? सरकारी अधिकाऱ्यांच्या अंकित राहणीसंबंधी आम्हाला तो मार्गदर्शन करत आहे. आणि या संदर्भामध्ये या कॉन्टेक्स्टमध्ये देवाची इच्छा समजून घेत असताना या ठिकाणी एकाधिकारशाही असो, हुकुमशाही असो किंवा लोकशाही असो, सेक्युलर असो किंवा स्पिरिच्युअल असो, म्हणजे सेक्युलर या शब्दाचा अर्थ प्रशासकीय व्यवस्था असो किंवा मंडळीतील शिस्त असो, फेथ आणि ऑर्डर याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन असं केलेलं आहे आस्था आणि व्यवस्था. आणि या माध्यमातून आपण चांगलं करीत राहणं याविषयी जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये काय येतं? प्रियजनो, जे चांगलं आहे मगाशी मी सांगितलं ते देवापासून आहे आणि ते तुम्हाला आणि मला करायचं आहे. जेव्हा सेमिनरीमध्ये पालकीय प्रशिक्षण घेत असताना एका खरंच महान व्यक्तीची आम्हाला ओळख झाली. ते हयात आहेत की नाही मला माहीत नाही, परंतु त्यावेळेस ते वृद्ध होते. रेव्हरंड ग्रियर नावाचे एक मिशनरी होते.
आणि सेमिनरीमध्ये काही काळ ते वास्तव्यास होते. त्यांच्या बाबतीमध्ये 2 वैशिष्ट्ये होती. एक म्हणजे ते संपूर्ण जगातील देश ते फिरलेले होते. जगातील प्रत्येक देशाची त्यांना माहिती होती. आणि दुसरं त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते मल्टीलिंग्विस्ट म्हणजे बहुभाषिक होते. मराठी तर ते इतके उत्कृष्ट बोलायचे. आणि जेव्हा आमच्या सेमिनरीमधून ते जात होते तेव्हा त्यांच्यासाठी एक फेअरवेल आयोजित केलं होतं. निरोप समारंभ आयोजित केला होता. आणि निरोप समारंभामध्ये बोलताना त्यांनी एक उद्गार काढला आणि खरोखरच तो उद्गार अजूनही माझ्या स्मरणात आहे, किंबहुना सदैव मला त्याचं भान राहतं. ते म्हणाले की मित्रांनो, तुम्ही माझ्यामध्ये जे चांगलं पाहिलं ते माझं नाही बरं, ते देवापासून होतं. परंतु माझ्यामध्ये जे काही तुम्हाला अवगुण दिसले, माझ्यामध्ये जे तुम्हाला वाईट दिसलं ते माझं होतं आणि त्याबद्दल मला तुम्ही क्षमा करा. प्रियजनो, बऱ्याच वेळेला जे आमच्याकडे चांगलं आहे, आम्ही जेव्हा चांगलं वागतो, चांगलं करीत राहतो, त्यावेळेस सैतान आमच्या मनामध्ये एक गर्व निर्माण करतो आणि हे चांगलं हे देवाचं आहे याचा आम्हाला विसर पडतो आणि आम्हाला वाटतं की मी चांगलं आहे. जसं करन्सी, ज्याला आपण व्यवहारात असणारा पैसा, तो आपला नाही, परंतु आपल्याकडे आला की आपल्याला असं वाटतं की तो माझा आहे. प्रियजन हो, आज आपण देवाच्या वचनातून बघत असताना जे चांगलं आहे ते जरी मी करत असलो तर इट बिलॉंग्स टू गॉड, ते देवाचं आहे. आणि देवासाठी, देवाचे लोक म्हणून या जगामध्ये जगत असताना आपण चांगलं करीत राहणं हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अनेक लोक ते विश्वासात असोत अगर नसोत, मगाशी मी सांगितलं की परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. अलीकडेच जेव्हा मी मुंबईला गेलो त्यावेळेस बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा लोकलमध्ये बसण्याची संधी मला मिळाली. आणि मग एक गोष्ट त्या ठिकाणी मी बघितलं की प्लॅटफॉर्मवरती लोक रांकेमध्ये उभे आहेत. आणि नंतर मला समजलं की जे फर्स्ट क्लासच्या डब्यामधून प्रवास करतात, क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर, ते डब्यामध्ये घाईघाईनं चढत नाहीत, पण फर्स्ट कम फर्स्ट गेट इन टू द बोगी. जो पहिला येतो तो पहिला त्या बोगीमध्ये प्रवेश करतो. म्हणजे शिस्तीचं जे पालन आहे, स्वयंशिस्तीचं जे पालन आहे. परंतु आपण जनरल बोगीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आम्ही समोर उभा असतानासुद्धा पाठीमागून येणारा मनुष्य घाईघाईने येतो आणि तो पुढे जातो. म्हणजे या ठिकाणी देवाच्या भयामध्ये राहणं आणि शिस्तीचं पालन करणं याचा मेळ घालणं किती गरजेचं आहे. आजकाल ह्या कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीनं आणि दिलेल्या सूचनांचं आपण पालन करत असताना बऱ्याच वेळा आपण बघतो की आपण समोर उभे आहोत, दुकानदाराशी व्यवहार करत आहोत, परंतु समोरून येणारा, पाठीमागून येणारा मनुष्य इतका पुढे जातो की तो जणू सोशल डिस्टन्सिंगचं भान राखत नाही किंवा गांभीर्य जे आहे ते त्याच्या लक्षात येत नाही. आणि मग जर आपण बाजूला सरकलो तर मग त्याचा आपल्याकडे पाहणं जो लूक आहे तो आपल्या लक्षात येतो की जणू काही शिस्तीनं वागणाऱ्या लोकांकडं एका वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं. परंतु प्रियानो, देवाची तुमच्या आणि माझ्यासाठी इच्छा आहे की आपण चांगलं करीत राहून त्याच्या योगे आपण अज्ञानी माणसांच्या बुद्धीला आपण कुंठित करावं, असं देवाचं वचन आहे किंवा देवाची इच्छा आहे. आणि म्हणून आज आपण पाहणार आहोत की व्यवस्थापनेशी संबंधित चांगलं करत राहणं म्हणजे काय. मग प्रशासकीय यंत्रणा असो, आम्ही या देशाचे एक घटक म्हणून, या भागातला नागरिक म्हणून आणि मंडळीचा सभासद या नात्यानं आम्ही व्यवस्थेच्या अधीन असणं अत्यंत गरजेचं आहे. जुन्या करामध्ये निर्गमाचा ग्रंथ जर आपण वाचला आणि त्यामध्ये मोशेच्या जन्माच्या वेळचा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतो आणि प्रियजनो, आमच्या लक्षात येतं की मोशे कसा वाचला. तर मोशे वाचण्याचं कारण त्या ठिकाणी देवाच्या भयामध्ये वागणाऱ्या 2 महिलांचं योगदान
हे किती गरजेचं आणि उपयोगी ठरलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. 2 इब्री सुईणी होत्या. एकीचं नाव शिप्रा आणि दुसरीचं नाव पुआ. बघा, राजाज्ञा अशी होती की मुलगा असेल तर त्यास जिवे मारा. परंतु मोशेला हा मुलगा असूनसुद्धा मोशेला त्यांनी जिवे मारलं नाही. प्रियजन हो, जेव्हा देवाचं वचन आपण वाचतो तेव्हा देवाचं वचन या 2 स्त्रियांची शिफारस करतं. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्या 2 स्त्रिया देवाचं भय बाळगणाऱ्या होत्या, देवाच्या भयामध्ये त्या राहणाऱ्या होत्या, चांगलं ते करीत राहणाऱ्या होत्या. आणि जे देवाच्या भयात राहून देव चांगलं करीत राहतात त्यांचे प्राण देव वाचवतो. प्रियजनो, बघा, राजा आज्ञेचं उल्लंघन करणं खूप मोठ्या शिक्षेला त्या 2 स्त्रिया पात्र होत्या. परंतु आपण पाहतो की देवा त्यांना शिक्षा तर झाली नाहीच, पण देवानी त्यांचे कल्याण केले आणि देवानी त्यांची घराणी स्थापित केली असं म्हटलेलं आहे. राजा आज्ञेचं भय न बाळगता जे चांगलं करीत राहिल्या आणि त्याचा परिणाम देवानी त्यांचं कल्याण केलं आणि त्यांची घराणी स्थापित केली असं आपण पाहतो. प्रियानो, दुसरं एक उदाहरण या ठिकाणी आपण पाहतो, पण त्याच्या अगोदर आपल्या लक्षात येतं की फारोच्या मनात मुलांना मारण्याचा जो हा क्रूर विचार होता, मेल चाइल्ड, नर मुलगा, याला मारण्याचा जो क्रूर विचार होता तो निर्बुद्धपणाचा होता. आणि निर्बुद्धपणाचं प्रतीक असा हा त्याचा विचार. बघा, या ठिकाणी बऱ्याच वेळेला जेव्हा एखादी नियम केला जातो आणि तो नियम फिजिकल स्ट्रेंथ किंवा स्वतःचं बाहुबल, ताकदीवर अवलंबून असतो. पण प्रियजन हो, आपल्याला देवाचं वचन सांगतं शक्ती मोजण्याचं एकक आहे, त्याला हॉर्स पॉवर असं पण म्हणतो, अश्वशक्ती. देवाचं वचन आम्हाला म्हणतं निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यांच्यासारखे होऊ नका. स्तोत्र 32 आणि वचन 9 मध्ये म्हटलेलं आहे, निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका, कारण त्यास आवरण्यासाठी लगाम आणि ओठाळी अशी सामग्री पाहिजे. प्रियजन हो, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की जे काही आपण करतो ते देवाच्या भयात राहून जे योग्य आणि जे चांगलं आहे ते करीत राहतो, तेव्हा परमेश्वर तुमचं आणि माझं काय करतो? कल्याण करतो. देवासाठी चांगलं करीत राहण्यामधील जे रिवॉर्ड आहे, जे पारितोषिक आहे ते महान आहे. जसं इब्री सुईणीनं उत्तर दिलं बघा, आणि ती इब्री सुईणींचं जे उत्तर होतं ते राजाची मती कुंठित करणार असं होतं. कारण त्या म्हणाल्या की इब्री स्त्रिया त्या ठिकाणी त्याने असं उत्तर दिलं की या ज्या स्त्रिया आहेत त्या इतक्या जोमदार आहेत की त्या ठिकाणी आम्ही जाण्याच्या अगोदरच त्या प्रसवतात आणि त्यामुळं आम्ही त्या मुलाला मारू शकत नाही. प्रियानो, ह्या उत्तरानं फारो राजाला सुद्धा काही करता आलं नाही, कारण त्याने दिलेलं हे उत्तर त्या राजाच्या मतीला सुद्धा कुंठित करणारं असं होतं. जसं शिप्रा आणि पुआ ह्याने देवाच्या दृष्टीने जे चांगलं ते केलं, तसंच आणखीन एका स्त्री संबंधी आपण वाचतो. सामाजिकदृष्ट्या तिला एक कलंक होता आणि शी वॉज अनपॉप्युलर फिगर इन द सोसायटी. समाजामध्ये एक अप्रतिष्ठित असं जीवन जगणारी ती होती आणि तिचं नाव आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि ती म्हणजे राहाब. आणि जेव्हा गीतामध्ये सुद्धा आपण वाचतो, 12 जण कणाण हेरण्या गेले, 10 खोटे 2 खरे. या कणाण देशाची पाहणी करण्याकरता देवाचे जे लोक देवाच्या सेवकाकडून पाठवण्यात आले होते, त्या सेवकांचा या ठिकाणी तिने काय केलेलं आहे? बचाव केलेला आहे. आपल्या घरामध्ये त्यांना लपण्याची जागा दिली आहे. चांगलं तिनं केलेलं आहे, कारण तो अध्याय वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की देवाबद्दल त्या राहाब स्त्रीला जे कळालेलं आहे आणि म्हणून ती त्या देवाच्या प्रती एक रिस्क घेत आहे, एक जोखीम घेत आहे. आणि जेव्हा राजाच्या चौकशीला न घाबरता तिनं हेरांचा बचाव केल्याचं आपण पाहत आहे. शिप्रा आणि पुआप्रमाणेच
तिचं घराणंसुद्धा देवाने स्थापित केलं. आणि त्याच्याही पुढं प्रियानो त्या स्त्रीला, त्या महिलेला एक मोठा दर्जा प्राप्त झालेला आहे. मत्तेचं शुभवर्तमानाचा पहिला अध्याय, यामध्ये आपण येशूची वंशावळ पाहतो आणि त्या वंशावळीमध्ये या राहाब स्त्रीचा उल्लेख आहे. कारण त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, येशूची वंशावळ बघत असताना सल्मोनाला राहाबेपासून बवाज झाला, बवाजेला रुथेपासून ओबेद झाला, ओबेदाला इशाय आणि इशायाला दावीद झाला आणि दाविदाच्या कुळामध्ये येशूचा जन्म झाला. प्रियानो, ज्या स्त्रीनं देवाच्या दृष्टीने जे चांगलं आहे ते केलं आणि देवाने तिला पारितोषिक दिलं, देवाने तिला रिवॉर्ड दिलं आणि इतकं महान केलं की स्वतः परमेश्वराच्या म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या कुळामध्ये ज्यांची नावं येतात त्या कुळामध्ये तिचा उल्लेख करण्यात आलेला आहे. चांगलं करणं किंवा करीत राहणं हे देवाच्या दृष्टीनं अत्यंत चांगलं आहे आणि गरजेचं आहे. प्रियजन हो, आज आपण जो शास्त्रपाठ वाचला पहिले शमूएल याचा 25वा अध्याय आणि यामध्ये एका स्त्रीचा उल्लेख आहे. ती स्त्री जी बुद्धिमान आहे आणि तिचा नवरा ज्याचं नाव नाबाल आहे आणि नाबाल या शब्दाचाच अर्थ मूर्ख किंवा निर्बुद्ध आहे. दावीद राजानं मदत मिळवण्यासाठी या स्त्रीकडे आपल्या काही लोकांना पाठवलं, परंतु नाबाल यानं त्या दाविदाच्या सेवकांचा अपमान केला, त्यांना रिकामं पाठवून दिलं. आणि जेव्हा हे त्या स्त्रीला कळालं, अबिगईला कळालं, तेव्हा तिनं चुकीची दुरुस्ती केली आणि ती दाविदाच्या भेटीसाठी गेलेली आहे. आणि दाविदासंबंध दावीद भेटल्यानंतर ती दावीद राजाबद्दल इतके यथोचित असे उद्गार काढत आहे, त्याचा उल्लेख त्या ठिकाणी आपण वाचतो. परिणाम काय झालेला आहे? नाबालाचा मूर्खपणाकडे देवाने पाहिलं आणि तो मृत्यू पावलेला आहे. परंतु जसं शिप्रा आणि पुआ, राहाब या स्त्रीचं देवाने कल्याण केलं, तसंच या ठिकाणी आपण पाहतो नंतर ती अबिगईल ही दाविदाची पत्नी म्हणून तिला मान मिळालेला आहे. प्रियजन हो, संत याकोब याचा 4था अध्याय आणि 13 ते 16 या वचनामध्ये सुद्धा आपण वाचतो. आणि 13 ते 16 या वचनाकडे जेव्हा आपण लक्ष देतो त्यावेळेस या वचनाचं शीर्षक आम्हाला सांगतं की मूर्ख किंवा निर्बुद्ध लोकांचं वागणं काय आहे. ते बढाई मारतात, परंतु 17व्या वचनामध्ये तो काय म्हणतो? चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे. बऱ्याच वेळेला आपण चांगलं कळत असून सुद्धा चांगलं करणं कळत असून सुद्धा आपण बऱ्याच वेळा ते दुर्लक्ष करतो, कारण आपण एका वेगळ्या विश्वामध्ये जगण्याचा प्रयत्न करतो. आपण चंचल धनाची, खोट्या प्रतिष्ठेची आणि जी आपल्या शरीरामध्ये ताकद आहे, ज्याला आपण स्ट्रेंथ म्हणतो, ज्याला बल म्हणतो, शक्ती म्हणतो, जी वाफेप्रमाणे आहे. बघा, ओला कपडा जेव्हा आपण सुकत घालतो दोरीवर, तेव्हा त्याच्यातलं पाणी कुठं जातं? आणि मग शाळेच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, वॉटर गोज इन टू द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. हे पाणी वाफेच्या स्वरूपात निघून जातं आणि कपडा सुका होतो, तो वाळतो. तसंच ताप आल्यानंतर आपल्या शरीरातील ताकद निघून जाते आणि आम्हाला असं वाटतं की आपण खूप अशक्त आहोत. प्रियजन हो, चांगलं करणं कळत असून सुद्धा जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे. बऱ्याच वेळेला आपण चंचल धनावर विश्वास भिस्त ठेवतो. आपण खोट्या प्रतिष्ठेवर आपण आधारित जीवन जगतो आणि वाफेप्रमाणे नष्ट होणाऱ्या ताकदीचा आपण गर्व बाळगतो. परंतु 17व्या वचनामध्ये या ठिकाणी याकोब म्हणतो, ह्या सर्वांपेक्षा देवाच्या दृष्टीने जे चांगलं आहे ते चांगलं आपण करीत राहणं, याच्यामध्ये काय आहे? आम्हाला एक आध्यात्मिक हित आहे, आम्हाला देवाचा मिळणारा आशीर्वाद आहे. आणि या ठिकाणी पुढच्या वचनामध्ये संत पेत्र बघा 2रा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये म्हणतो, कधी कधी चांगलं करीत राहण्याचा परिणाम असा होतो की आम्हाला दुःख भोगावं लागतं.
देवाचं रिवॉर्ड तर आम्हाला मिळतंच, परंतु दैनंदिन जीवनामध्ये काही टप्प्यामध्ये चांगलं करीत राहिल्याचे किंवा राहण्याचे अनेक दुष्परिणामसुद्धा आम्हाला भोगावे लागतात. आणि म्हणून या ठिकाणी संत पेत्र म्हणतो, पाप केल्यानंतर मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन करता की नाही. बऱ्याच वेळा आपल्याला कळतं की मी आणि माझ्या जीवनामध्ये हे संकट का आलं, हा आजार का आला, ही परिस्थिती माझ्या जीवनामध्ये का आली. आणि मग आमच्या मनामध्ये खरोखरच एक आत्मपरीक्षणचा विचार येतो की मी देवाच्या दृष्टीनं पाप केलेलं आहे. आणि म्हणून पाप केल्यानंतर मिळालेला ठोसा आपण निमूटपणे सहन करतो. आणि म्हणून संत पेत्र म्हणतो, पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. बघा, आणि जरी पाप केल्याचा परिणाम म्हणून नाही, परंतु मी चांगलं करीत राहून सुद्धा जर माझ्या वाट्याला दुःख आलं तर तो देवाच्या योजनेचा आणि देवाच्या इच्छेचा भाग आहे. आणि म्हणून ते दुःख आपण सहन करणं गरजेचं आहे. चांगलं घडत नाही, चांगला केल्याचा परिणाम आम्हाला जर वाईट गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडत असतील तर बऱ्याच वेळेला आम्हाला सैतान प्रवृत्त करतो की चांगलं करणं आपण सोडून द्यावं. परंतु प्रियानो, देवाचं वचन आम्हाला म्हणतं की चांगलं केल्याबद्दल दुःख भोगावं हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. प्रियजन हो, जेव्हा आपण चांगलं करत राहतो तेव्हा आपण एका वेगळ्या शांतीचा अनुभव घेत असतो. जेव्हा आपण चांगलं करत असतो तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये जर भौतिकदृष्ट्या अडचण निर्माण झाली, संकट आले, सर्व प्रकारचा आजार आला, तरीसुद्धा आध्यात्मिक जीवनामध्ये एका वेगळ्या शांतीचा आपण अनुभव घेत असतो. जेव्हा आपण निर्बुद्धाप्रमाणे वागतो तेव्हा आमच्या मनामध्ये एक प्रकारचा जळफळाट निर्माण होत असतो. कितीही आपण आपल्या अंतःकरणामध्ये शांती, मनामध्ये शांती, समाधान असल्याचा दावा करतो, लोकांना दाखवत असतो, भासवत असतो, तरीही अंतर्यामी आपण बेचैन असतो. कारण देवापासून मिळणाऱ्या शांतीचा अभाव आम्हाला या ठिकाणी जाणवत असतो. आणि म्हणून प्रियानो, आपण चांगलं करीत राहणं आणि चांगलं करणाऱ्यांची परमेश्वर नेहमीच काय करतो, एक वेगळी इमेज तयार करतो. या ठिकाणी आपण जो शुभवर्तमानाचा भाग वाचला, मार्कुस शुभवर्तमानाचा 4था अध्याय आणि 35 ते 41 वचनं आपण वाचली. येशू ख्रिस्ताने वादळ शांत केलेलं आहे. आणि मग हे वादळ शांत केल्यानंतर शिष्य त्याच्याकडे बघून म्हणतात, हा आहे तरी कोण. कारण वारा किंवा वादळ किंवा निसर्गसुद्धा याचं ऐकतो. प्रियानो, प्रभू येशूच्या सेवेमध्ये आपण जेव्हा चांगलं करतो म्हणजेच देवाची दया, देवाची प्रीती, देवाची सहानुभूती, देवाची समानता आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला त्याचं जे जीवन आहे ते जीवन आमच्या जीवनामधून आपण जगण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस खरोखरच तुमची आणि माझी इमेजसुद्धा प्रभू येशू ख्रिस्तासारखी निर्माण होते. आणि लोक आम्हाला म्हणतात, हा आहे तरी कोण. कारण आपण जेव्हा चांगलं करीत राहतो तेव्हा तुमच्या आणि माझ्या वाणीमध्ये एक प्रकारचा देवापासून मिळणारा अधिकार प्राप्त होतो. निर्बुद्ध माणसांच्या अज्ञानाला कुंठित करावे. प्रियजन हो, देवाची ही इच्छा आपल्या जीवनामध्ये पाळण्यासाठी, त्या इच्छेला मान देण्यासाठी देव तुमच्या आणि माझ्या अशक्तपणामध्ये आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन करो, अशी आपण त्याच्या चरणाजवळ प्रार्थना करूया. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, पुन्हा एकदा तुझी इच्छा जाणून घेण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, पवित्र वचनांच्याद्वारे तू म्हणतोस आम्ही चांगलं करीत राहावं आणि त्या योगे निर्बुद्ध माणसाच्या अज्ञानाला आम्ही कुंठित करावं. होय प्रेमळ परमेश्वरा, या जगामध्ये जगत असताना तुझा पुत्र आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू आम्हास दिलेल्या तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आम्ही सदैव चांगलं करीत राहावं, याकरता तू आमचं सहाय्य कर. चांगलं करीत असताना जरी आम्हाला दुःख, निराशा, अडचणी आल्या तरीसुद्धा
प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या वचनामध्ये तू म्हणतोस की देवाच्या दृष्टीनं हे हिताचं आहे आणि म्हणून या तुझ्या इच्छेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तू आम्हाला दिलास, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. या वचनाप्रमाणे आणि या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी आमच्या अशक्तपणामध्ये तुझी शक्ती, तुझं सामर्थ्य आम्हाला दे. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋण आम्हास सोडले आहे तसे तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता सर्व मानवी बुद्धीच्या पलीकडं देवानं देव केलेली शांती आपली मने आणि आपली अंतःकरणे ख्रिस्त येशूमध्ये राखो. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आणि देवानं निवडलेल्या त्याच्या सर्व लहानथोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.